मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. त्याच्याशिवाय माझं मन रमत नाही. मला त्याला भेटायचंय, मला त्याच्याकडे जायचंय. अरे पण गवळी म्हणला मी तो हा नवरा आहे ना, मग मी ती म्हणली मी कुठे नाही म्हणायला लागले तुम्हाला हाय ना. आणि मग त्याला भेटायला कोण चालती म्हणली तोही माझा पतीच आहे ना. अरे पण मी तुझा अहो तुम्ही जर या जन्मातले पती तो जन्मोजन्मीचा पती तुमचं थोबाड दररोज पाहायला भेटतं. ती एवढा लवकर भेटत नाही, मला त्याच्याकडे जाऊ द्या. गवळ्याने सांगितलं हे पहा शहाणपणा करू नको. लग्न लागलं त्या दिवशी मी तुझी जबाबदारी पेललेली आहे. खरंय महाराज, लग्न लागल्यानंतर पत्नीची सगळी जबाबदारी पेलण्याचा जो अधिकार आहे तो पुरुषाकडे जात असतो. मंगलाष्टक ऐकलेत का तुम्ही लग्नात? आली जबाबदारी तुझला कुर्या सदा मंगलम. देव बाप्पा लग्नामध्ये म्हणतात की लक्षात घे, भोगासाठी लग्न नाही गड्या, हे जबाबदारी म्हणून तुला आव्हान पेलायचंय. म्हणून लग्नानंतर जबाबदाऱ्या वाढत असतात, पण ह्या जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी नवरदेवानं मंगलाष्टकावर लक्ष देणं फार गरजेचं असतं. इकडे देव बाप्पा मंगलाष्टक म्हणायच्या भानगडीत असते, नवरदेव नवरीला आंतरपटातून चिमटे घेते. बरं आता नवरदेवही मंगलाष्टकाकडे लक्ष देईल, पण मंगलाष्टक म्हणणारे तरी कुठं ताळ्यावर येत बाबा. मंगलाष्टक पुरोहितानी म्हणावे आणि शास्त्रोक्त म्हणावे असा नियम आहे. आता कोणी कशी मंगलाष्टक म्हणायला लागले, हा ठीक आहे, शिक्षाप्रद मंगलाष्टक असतील आणि ते शास्त्रबाह्य असतील तरी मान्य करू. तुकडोजी महाराजांचे मंगलाष्टक थोड्या फार प्रमाणामध्ये अतिशय महत्वाचं समुपदेशन करणार आहेत. मुलीला शिकवणारं मंगलाष्टक आहे तुकडोजी महाराजांचं. बाळे ऐक जरा जान कलिके जाशी पतीच्या घर, हे तुकडोजी महाराजांचं आहे. मुलीला सांगतं की पतीच्या घरी चाललीस, कुलाची मर्यादा जपून जा, आपल्या कुळाची इज्जत आणि इब्रत राखून जीवन जग. असं मंगलाष्टक असेल तर म्हणायला काही हरकत नाही. पण त्या पुरीनी मंगलाष्टक आणलेत, पुरीनी लिहून एवढी एवढी लंबी पानाची. ऐकली का तुम्ही ते? शेंडा नाही बुडूक नाही. शुभ मंगल सावधान सावधान. वराड वैतागलेलं. 4 वाजता शेवटची पंगत बसेल, लोकांच्या पोटात अन्नाचा कण नाही. 7ला लग्न लागल आणि 7:30ला जेवता येईल म्हणून लोक आशेला लागेल. डीजे वाल्याने नवरदेव 9 वाजता गेटवर आणेल, 9:30ला नवरदेव स्टेजवर जाईल, 9:45ला सत्कारावाल्या आहे ना मुंडकं घालेल, 10 वाजता देवबाबाच्या हातात माईक येईल आणि एकच मंगलाष्टक देवबाप्पानी म्हणून झाल्यानंतर मग पोरी घेतात हातामध्ये एवढं मोठं पान आणि मग चालू होतं त्यांचं मंगलाष्टक. वातावरण एकदम शांत आणि मंगलाष्टक शुभ मंगल सावधान सावधान. झाले मंगल 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 निधान. सुमनबाईनं आज केलं कन्यादान. चंद्रकला का सासू मोठी भेटली महान. शुभ मंगल. त्या पोरी मंगलाष्टक म्हणत्या वराड अक्षदा खात. करण काय 10 लागलेलं काय कठीण असते. लक्षात घ्या. गवळ्याने सांगितलं लग्न झालं त्या दिवशी तू माझी अर्धांगिनी. काय अर्धांगिनी? आणि मी तुझा पती. तुझ्या देहावर माझा अधिकार. माझ्या आज्ञेचं अनुपालन तुला करावं लागेल. माझी आज्ञा तुला उल्लंघता येणार नाही आणि मला विचारल्याशिवाय तुला घराच्या बाहेर पडता येणार नाही. का? अरे या देहावर अधिकार माझा आहे. गवळण तटस्थ उभी राहिली. गवळणीने सांगितलं मालक, या 3.5 हाताच्या कुचक्यान सडक्या देहाचा अधिकार दाखवून तुम्ही मला परमात्म्याला भेटण्यापासून थांबवू शकत नाही. तुम्ही माझ्यात आणि भगवंतामध्ये अंतर पाडू शकत नाही. या 3.5 हाताचा देह त्या प्रियतम कृष्णाच्या माझ्या भेटीमध्ये जर आड येत असेल तर तिनं सांगितलं याच्याबद्दल काही मला फारशी आस्था नाही. हा तुमचा आहे म्हणता ना तुम्ही, आणि मग घ्या. तेरा तुझको अर्पण क्या लागे
मेरा, हा तुमचा देह तुम्हाला राहू द्या, मी आत्मस्वरूपानं परमात्मा पथाला प्रस्थान करते. म्हणून गवळणीनं स्वतःच्या देहातून आत्मा बाजूला करावा आणि आत्मा बाजूला काढून देह खाली सोडावा आणि परमात्म्याच्या पदी लीन व्हावं. मला सांगा, जी गवळण भगवंताला प्राप्त करण्यासाठी देहाचा त्याग करू शकत असेल, ती गवळण साधारण का अनन्य साधारण? अनन्य साधारण. साधारण असू शकत नाही. का? कारण तिच्या जीवनातली पारमार्थिक उंची ही तिच्या त्यागावरून कळून येते. एक गोष्ट मी नेहमी सांगत असतो की भगवंताचं आकर्षण सगळ्या जगाला आहे. भगवान का आकर्षण होना कोई बड़ी बात नहीं, आकर्षण हर कहीं होता है, लेकिन समर्पण कहीं कहीं होता है. विठ्ठल आकर्षण सगळ्या ठिकाणी असतं, पण समर्पण मोजक्या ठिकाणी असतं. आणि त्या मोजक्या समर्पणाच्या यादीमध्ये गवळणीचा क्रम लागत होता. अशी एकटी ती गवळण नव्हती, अशा अगणित गवळणी होत्या की ज्यांचं आयुष्य भक्तिरसामध्ये तुडुंब न्हावून निघालेलं होतं, पण अजूनही परमात्मा भेटीसाठी त्यांच्या जीवनामध्ये योग जुळून आलेला नव्हता. परमात्म्याने एक दिवस यादीच काढली. देवाने सांगितलं, आज काही झालं तरी चालेल, पण गवळणीच्या जीवनातल्या गवळणीच्या साधनेची फलश्रुती म्हणून आता गवळणीला जाऊन भेटायचं. सकाळी सकाळी भगवान तयार झाला म्हणजे त्याला नटाला काही फारसं वेगळं करावं लागत नव्हतं. तो सहज सुंदर होता. कुरळे केस, बासमती तांदळासारखे दात दिसायचे, डाळिंबाच्या दाण्यासारखे होठ होते, सफरचंदासारखे गाल होते. ते आपल्या पोरासारखं नव्हतं ना. मला सुंदर सजलेला आणि मोरपंख धारण केलेला परमात्मा गवळणीच्या वाड्या पडून असा चक्रा मारायला लागला. दुपारची वेळ होती. सगळे गवळी रानात निघून गेलेले आणि 5च म्हाताऱ्या गवळणी घरामध्ये होत्या. यांनी 2-3 चक्रा हाणल्या. याच्या पायात पैंजण होते. मी परवाच सांगितलं तुम्हाला, त्या पैंजणाचा आवाज यायचा. फरक एवढा आहे, आपल्या पोरांच्या पायामध्ये पुंगाण्याची बुट असते आणि देवाच्या पायात पैंजण होते. पैंजणाचा आवाज आला. गवळणी चर्चा करू लागल्या. एक गवळण दुसऱ्या गवळणीला म्हणली, का ग कृष्ण चालला काय की गली ना? दुसरी म्हणली, थांब ग मी पाहते. ती बाहेर आली, तिनं पाहिलं ना आनंदाच्या भरात तिनं सांगितलं, अगं म्हणली कृष्णचे. तिसरी म्हातारी गवळण म्हणली, त्याला बोलिव ना मधी. देव वाटच पाहत होता. म्हातारीनं आवाज दिला, कृष्णा. भगवान म्हणले, काय ग? अरे इकडे ये. देवानं सांगितलं, काम काय पहिलं सांग. मी विना कामाचं कोणाच्या घरी जात नसतो. अरे काम गेम काही नाही बाबा, तुला ताक पाजायची इच्छा आहे म्हणली, ये. आता भगवंतानी विचार केला, विना कष्टानं विना सायासानं हातपाय न हलवता ताक जर आयत भेटत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. घुसलं बा मध्ये. आता त्या गवळणी दात खाऊनच होत्या. त्याने याला मध्ये घेतलं, एकीनं मध्ये घेतलं, दुसरीनं दरवाजा लावला, तिसरीनं आरगळ टाकली, चौथीनं असा वडत मध्ये आणला आणि 5वीनं हातात काठी घेतली. देव म्हणला, तुम्ही नेमकं मला ताक पाजायला आणलं का इन्क्वायरी कमिशन बसवलं? बरं, ईडीची चौकशी लावण्या इतकं मी काही केलेलं नाही ना. माझा गुन्हा तरी सांगा. म्हातारी गवळण म्हणली, काय 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 सांगायचे तुझे गुन्हे? अख्ख्या गोकुळात चर्चा आहे म्हणली. कृष्णा, हल्ली जरा चोरी करण्याचे धंदे जास्तच वाढायला लागलेत. भगवंताने सांगितलं, ह्या पहा तुम्ही माझ्या आजी सारखे येत आणि मी तुमच्या नातासारखा आहे. एकदाच चोरी करायला गेलतो म्हणे पहिल्याच दिवशी. म्हणजे माझा हेतू होता तसा चोरी करावं म्हणून. मी सगळ्या गोपाळांच्या हितासाठी, गोकुळाच्या हितासाठी सगळ्या गोकुळातल्या गोपाळांना एकत्र केलं आणि त्या गोकुळातल्या गोपाळांना एकत्र करून मी विचारणा केली की बाबांनो, अरे तुमची अवस्था काय झाली रे? काय गाल वगैरे खाली गेले, तुमच्या तब्येती बऱ्या नाहीत, कसं माणूस धष्टपुष्ट असला पाहिजे. त्यावेळेस सगळ्या गोपाळांनी मला गाऱ्हाणं सांगितलं की देवा, परिस्थिती अशी आहे की दूध दही हे सगळं आपण इकडं उत्पन्न करायचं, त्याची निर्मिती करायची, मॅन्युफॅक्चरिंग आपण करायची आणि पॅकिंग करून आपण दुश्मनाच्या राज्यात नेऊन घालायचं. मग मला सांगा, गवळणीला भगवान बोलू लागले, आपण पिकवलेलं शत्रूच्या घशात नेऊन घालणं उचित का अनुचित? गवळणी म्हणल्या, अनुचितच. बर, मग तू काय केलं? मग मी ठरवलं म्हणे त्या दिवशी की आता आपल्या राज्यातलं आपल्याच लोकांच्या कामी आलं पाहिजे. मग रे कृष्णा, काही नाही म्हणे, सगळ्या गोपाळांना मिळून मी एक विचार विनिमय केला की आपण आता दही दूध तूप ताक लोणी जे आपल्या राज्यातलं आपल्याच राज्यात ठेवलं पाहिजे. याच्याकरता काय करता येईल? गवळण म्हणली, मला माहिती ना तू काय निर्णय घेतला, तर काय चोऱ्या करायचा. भगवान म्हणले, घेतला, पण चोरी यशस्वी कुठं झाली?
पहिल्या दिवशी मी चोरी करायला गेलो तर माझ्यासोबत फारसं कोणी आलं नाही म्हणले. नवीन पार्टी उभी केली, संघटना उभी केली, 4च सदस्य झाले. श्रुतीरूपी गवळण म्हणली, भगवंता तुझ्यासोबत प्रवास करत असताना फारशा लोकांची काही आवश्यकता नसते रे. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 जरी सोबत आले तरी भागते. बर, त्या 4घांना मी सोबत घेतलं आणि एका गवळ्याच्या घरी चोरी करायला गेलो. बर, गवळ्यानं शिंक वरती लावलं होतं, त्याच्यामध्ये लोणी ठेवलं होतं. गवळण गावाला गेली होती आणि शिंक्यावर लक्ष ठेवण्यासाठी गवळी शिंक्याच्या खाली खाट टाकून झोपला होता. मग रे कृष्ण, मी अंदाज लावला जोपर्यंत शिंक्या खालचा गवळी बाजूला जात नाही तोपर्यंत लोणी हातात येत नाही. मग मी 3 जणांना सांगितलं, शिंके लावी येले वरी, आणि मी होतो 3घाचे. शिंके लावी येले दुरी, मी होतो 3घाचे वरी. शिंक वरती दूर लावलेलं आहे, 3 जण खाली उभं राहा, मी 4था त्याच्यावर जाऊन आणि मग ती लोणी तुमच्या हातापर्यंत पोहोचवतो. मग 3 जणांना खाली उभं केलं. भगवान 3घाच्या वरती गेलेले होते 4 जण, भगवान होता 5वा. 3 खाली अडकले, 4था भगवान वरती गेला. 1 जण रिकामं राहिलं. त्या रिकाम्यानं विचारलं, देवा अरे 3 जण खाली उभे केले आणि 4था तू वरती गेला, मी मोकळाच आहे ना, मी काय करू? देवानं सांगितलं, तू राहा ना उगा. उगा नाही राहायचं म्हणले, संतांनी सांगून ठेवलेलं आहे, रिकामा अर्ध घडी आणि रिकामा कस काय राहू मी, मला काम लाव ना. आता भगवान म्हणले, हा काय ताण झाला? व देवानी त्याला काम लावलं. म्हणजे ते म्हातारं झोपलेलं आहे ना, त्या म्हाताऱ्यावर लक्ष ठेव फक्त, आणि त्याला जाग गिग आली की मला कळीव. मग या एका गोपाळाला म्हाताऱ्यावर लक्ष ठेवण्याकरता पाठवलं. मग ज्याला म्हाताऱ्यावर लक्ष ठेवण्याकरता पाठवलं त्याने नीट उभं राहावं की नाही ते जरा डोक्यात कमी होतं. ते म्हाताऱ्याच्या तोंडाजवळ असं वाकून उभं राहिलं. पण त्याला होता झोपाचा तार, त्यानं घातलेला होता कीर्तन सुटल्यावर खोलीत धिंगाणा, त्याला होता झोपाचा तार. नेमके कृष्ण 3घाच्या वरती गेले, लोण्याला हात लावला, लोणी हातात पडलं. हातात पडलेलं लोणी इतक्यात याला झोपेचा तार आला आणि याचं डोकं गेलं खाली. डोकं खाली गेल्यामुळे त्या गवळ्याच्या होत्या लांब लांब मिशा, त्याच्या मिशीचा जो केस आहे तो गेला याच्या नाकात. नाकात केस गेल्यामुळे याला झाली वळवळ. याने असं केलं की याचं डोकं त्याच्या डोक्यावर आदळलं. डोकं डोक्यावर आदळल्यावर महाराज म्हातारं उठलं. म्हातारं उठल्याबरोबर यांनी कल्ला केला, बुढो जग गयो रे. काय म्हणलं ते? बुढो जग गयो रे. बुढो जग गयो म्हणल्यावर खाली जे 3 उभे होते ना कृष्णाला घेऊन, त्याने घेतला आणि पाठिंबा काढून लटकलं सरकार. कोण कधी पाठिंबा काढील? आणि पाठिंबा मी रातचाच काढला. सरकार लटकलं. लटकलेले कृष्ण आणि खालचे 3 जण पळायला लागले. अरे भगवान म्हणले कुठं चालले? अरे ते खालचे म्हणले आम्ही पुन्हा येऊ, पण आता जाऊ दे. गेले हो पळून. भगवंतानी आपली व्यथा सांगितली. पहिल्या दिवशी चोरी करायला गेलो म्हणे, अशी पंचायत झाली. आता पहिल्याच व्यापारात एवढा मोठा तोटा आल्यावर पुन्हा डबल व्यापार करायची हिंमत होती का? पुन्हा चोरी नाही केली मी. एक म्हातारी म्हणली, तिला गोड गोड बोलतय, त्याच्या बोलण्यात येऊ नका, गोड गोड बोलीन सटकून जाईन. दुसरी म्हातारी म्हणली, दरवाजा पक्का लावलेला आहे, जातोय का सपा आते ना आता. भगवान म्हणले, हे पा तुम्ही मला लोणी खाण्यासाठी बोलवले की नाही? गवळणी म्हणल्या, चूक, आम्ही लोण्याचं नाव घेतलंच कुठं, आम्ही ताक पाजण्यासाठी तुला बोलवलं. भगवान म्हणले, ताक तर ताक पाजा, हे फुकट नाही म्हणले, तुला त्याच्या मोबदल्यात आम्हाला नाचून दाखवावं लागल. देव म्हणले, ही काय आफत झाली, अख्ख्या जगाला नाचवणारा मी तुमच्या पुढे नाचू का? म्हातारीनं अशी निबर काडी घेतला, फोक फोक हातात. म्हातारी म्हणली, नाचतो का हानू? आता भक्तीच्या धाका पुढे भगवंताला आकळावं लागलं. भगवान म्हणले, मारू नका. देवानं डोक्यावर हात ठेवला, कमरावर हात ठेवला, ते बारीक नाचायला लागलं. किती नाचलं? बरोबर 1:05 नाचलं बा. रुपावळी चालू झाल्यापासून नाचलं 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 नाचलं, थकलं. म्हणले, पाजा आता ताक. हे गवळणी म्हणले, अजून थोडा नाच. म्हणले, किती वाजेपर्यंत? कार्यकर्ते सांगत नाही तोपर्यंत नाच.
भगवान म्हणले तुमची इच्छाच असेल ना, मी तुम्ही सांगाल तितक्या वेळ नाचतो, पण एकटं नाचत काही मजा आहे का? मग गवळणी म्हणल्या तुझी इच्छा काय? म्हणले तुम्ही माझ्यासोबत नाचू लागा ना. तर त्यातली एक म्हातारी गवळण म्हणे नको रे बाप्पा, या म्हातारपणात का असं नाचायला जमतं होय. दुसरी म्हातारी गवळण म्हणे येडे, दरवाजा लावेले घ्या ना नाचून. तुम्हाला काय वाटतं, तो कधी कधी म्हाताऱ्या माणसाला लय नाद असतो नाचायचा. मी औरंगाबादला राहत होतो, माझं जर्नलिझम चालू होतं आणि मी रूम केलेली होती पैठण गेटला. दुपारच्या टायमाला आंघोळीच्या बाथरूम मध्ये गाणे वाजायचे. मी दुपारच्या टायमाला दररोज विचार करायचो, दुपारच्या टायमाला बाथरूम मध्ये गाणे वाजित कोण? एक दिवस खिडकीतून डोकावून पाहिलं तर महाराज 65 वर्षाचं म्हातार दुपारी गाणे लावून नाचायचं त्याच्यात. या मुद्द्यावर गवळणीला म्हणले तुम्ही नाचू लागा. गवळण म्हणली घ्या ना नाचून. गवळणी नादावल्या बा, पण गवळणी म्हणले आम्हाला नाचता येत नाही ना. मग देव म्हणला मी कशाला, मी शिकवतो ना. भगवंतानी गवळणीला स्टेप शिकवल्या नाचायच्या. देव मधीन गवळणी बाजूला लागल्या ना नाचायला. अशा नाचिल्या महाराज. हे खाली बसलं की त्यांनी खाली बसायचं, हे उठलं की त्यांनी उठायचं, यांनी गरकी हाणली की त्यांनी गरकी हाणायच्या. अशा म्हाताऱ्या गवळणी नाचत 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 अंधाऱ्या खोलीत नेल्या. नाचत अंधाऱ्या खोलीत नेल्या. गरकी हाणत हाणत हे नाचता नाचता बाहेर निघून गेलं. हे निघून बी गेलं, ते त्यांच्यात नाचत होत्या. हे निघून गेल्यावर एका तासाने कळालं की कृष्ण गेला. मग एक गवळण म्हणली कृष्ण गेला वाटतं हो माय. दुसरी म्हणली तसा नाही गेला, बाहेरून कडी लावून गेला. तिसरी म्हणली तू एवढ्या सहजासहजी जाणार नाही, अजून काहीतरी नुकसान झालेलं असन व्यवस्थित पहा. चौथी म्हणली पाहायला बाहेर तर जाता आलं पाहिजे ना. आणि ते तसं थोडी गेलं महाराज. ते पाचही गवळणीच्या घरी गेलं आणि पाचही गवळणीच्या घरी जाऊन त्यानं पाचही गवळणीच्या घरातले जे दही दूध तूप ताक लोणी ताका करता बोलावलेल्या गवळणीनं दह्याचं दुधाचं तुपाचं सर्व नुकसान भगवंतानी त्यांचं केलं आणि ते भक्षण करून भगवान निघून गेला. संध्याकाळी गवळी घरी आले. दरवाजा पुढचा उघडा नव्हता, लागलेला होता. मध्ये जायचं कसं? जुन्या काळामध्ये धारण असायचं वरतून बघा, मटक्याचं धार असायचं, सौन म्हणतात त्याला काही भागात. त्या सौन्यातून पोर पाठवलं, कडी उघडवली आणि मध्ये गेल्यानंतर पाहिलं तर गवळणी अंधाऱ्या खोलीतून कल्ला करीत होत्या, बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा. गवळ्याने त्या गवळणी बाहेर काढल्या आणि गवळी जेव्हा चौकामध्ये आला, दह्या दुधाचे मटके असे पांगून पसरून पडलेले. ते गवळी त्या गवळणीला विचारू लागले, का ग तुम्ही घरीच होत्या ना? म्हणे हो आम्ही घरीच होतो. मग या मटक्यातलं दही दूध तूप ताकलोनी गेलं कुठं? त्या म्हणल्या जातही कुठं, आमच्या देखत चोरून खाल्लं. कोणी? अभंगाच्या पहिल्याच्या चुरा 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 चुरा
पहिल्या चरणामध्ये गवळणी म्हणल्या चुरा चुरा कर माखन खाया. त्यांनी चोरून चोरून माखन खाल्लं. कोणी? मग इथं दोघांच्या नावाचा उल्लेख आहे. गवळण का नंद कुमार कन्हैया. गवळणीचा आणि नंदाचा पुत्र काय असतं? मुलांनी केलेलं कर्तृत्व आणि मुलाच्या जीवनामध्ये झालेले गुन्हे दोन्ही वर्णन करत असताना आई वडिलाचं नाव पुढे येतं बरं का. पहा, एखादा दारू पिऊन पडलेला पोरगा असो ना गटारामध्ये, लोक हे म्हणत नाहीत हे कोण आहेत म्हणून, लोक म्हणतात कोणाचं हे काय म्हणतात, कोणाचं हे. तशी ही खोडी कोणी केली, कोणाचा हाता तो? गवळण का नंद कुमार कन्हैया. त्या गवळणीचा आणि नंदाचा पुत्र कन्हैया त्यांनी ही खोडी केली. गवळ्याने विचार केला. म्हाताऱ्या गवळणीच्या संबंधानं घरामध्ये येऊन भगवान लीला करून गेला, खोडी करून गेला. अशा खोड्या जर अखंडपणानं गोकुळामध्ये चालत राहिल्या तर स्तोस्तव माजेल. म्हणून सगळ्या गवळणींनी मिळून विचार विनिमय आणि परामर्श करून संघटना युनिटी तयार केली आणि सगळ्या गवळणी भगवंताच्या विरोधामध्ये आक्रमक मोर्चा घेऊन नंदबाबाच्या वाड्यावर गेल्या. आणि नंदबाबाच्या वाड्यावर जाऊन यशोदेला सांगू लागल्या, यशोदे यशोदे कृष्णाला सांगावे, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळी कृष्णाची सांगावे, गोकुळी राधिका जावे, गोकुळी राधिका जावे, यशोदे गेला. यशोदेनं पाहिलं सकाळी सकाळी प्रचंड समुदायामध्ये एकत्र आलेल्या त्या गवळणी. यशोदा विचारू लागली, सकाळी सकाळी येण्याचं प्रयोजन काय? गवळणी सांगू लागल्या, बाई तुझ्या या पोरांनी खोड्या करून करून अख्ख्या गोकुळाला त्रस्त करून ठेवलेलं आहे. एक तर या गोकुळामध्ये आम्हाला ठेव, नाही तर तुझ्या पोराला ठेव. यशोदा म्हणली, केलं काय ते तरी सांगा. परवाला मुचा घरा, खोड्या सगळ्यांना माहितीये. दारी निजला होता म्हातारा, उचलून ताकाचा डेरा, फोडीला सैरा तयावरी. परवा आमच्या घरी आलं, चोरी केली, दरवाजात म्हातारं झोपलं होतं, ताकाचा डेरा उचलून म्हाताऱ्याच्या ढेरीवर फोडला. एक म्हणली, हे तर काही नाही, यांनी माझ्या पतीची दाढी माझ्या विणीची गाठ मारली. दुसरी म्हणली, हे तर काहीच नाही, माझी सून गर्भवती होती, हा सकाळी सकाळी घरी आला, माझी सून होती गर्भिणी, तिचे पोट पाहे चाचपोनी. तिचं पोट असं चाचपून पाहिलं आणि तिला विचारित होतं म्हणे याच्यात काय. असं कसं उद्योगी जन्माला घातलं ग. आता आपलं लेकरू किती खोडकर असलं ना महाराज, तरी आईला कधीच भरोसा येत नसतो. यशोदा म्हणली, तुम्ही लोण्याचा आळ घेता, तुम्ही खोड्याचा आळ घेता, खरं सांगू का, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा आळ घेता या गोपाळा, आणि तुम्ही ठाईच्या ओ ढाळागे गोकुळच्या नारी. तुम्ही लोण्याचा गोळा खावा आणि माझ्या लेकरावर आळ घ्यावा. तुम्ही लपून याचा भवरा आळ घेता, शारंग धरा. तुम्ही याचा भवरा लपवता, आळ घेता, तुम्ही 12 घरच्या 12 गे गोकुळच्या नारी. तिला भरोसाच आहे ना. शेजारचीच एक मैत्रीण होती, ती म्हणली, यशोदे तुला भरोसा येत नाही, पण तुझं पोरग किती पितर आहे, मलाही भरोसा येत नव्हता म्हणे. पण एक दिवस सकाळी सकाळी मी रांगोळी काढत होते. अष्टकमल का चरखा बनाया, 5 तत्व की पुणी. सुंदर अष्टकमलाची रांगोळी काढली, अष्टपाकळ्याची रांगोळी काढली. आणि मी रांगोळी काढत असताना तुझा हा कृष्ण येऊन उभा राहिला आणि मला विचारायला लागला, म्हणे काय करायलीस.
मी सांगितलं म्हणे कन्हवा रांगोळी काढायली रे. त्याने माझ्याकडे पाहून तो हसला आणि हसून मला म्हणला म्हणे हे असली का रांगोळी असते का. मग मी म्हणले म्हणे तुला येते का. तो म्हणला म्हणे तुझ्यापेक्षा सुंदर. गवळण म्हणली मला वाटलं म्हणे यशोदे नंदाचं पोरग क्लासला गेलं असं रांगोळीच्या. आता श्रीमंताच्या पोरायला क्लास असतात महाराज शिकायचे. मी त्याच्या हातात रांगोळीचं पात्र दिलं आणि त्याला सांगितलं म्हणे कृष्णा काढून दाखव बरं रांगोळी. तो म्हणला म्हणे एक काम कर मी रांगोळी काढतो पण तू जवळ नाही उभं राहायचं लांब जायचं. मी विचारलं म्हणे असं का रे. त्यांनी सांगितलं म्हणे आपल्या डोक्यावर कोणी उभा असलं की आपल्याला रांगोळी काढता येत नाही. मग यशोदा म्हणली मग मी लांब गेले म्हणले बाई. मग अष्टदळ काढले अंगणी. यांनी मला लांब जाऊ दिलं आणि मी पळत आल्यानंतर तो हाताला लागू नये अशा अंदाजात गेल्यावर हे त्या रांगोळीवर वाकडं तिकडं मुतून पळून गेलं म्हणे बाई इतकंही पितं. सांग बरं याचं काय करायचं. कृष्णा मन धजत नव्हतं वाटत नव्हतं माझं लेकरू एवढं खोडकर आहे पण तक्रारी येत होत्या. आणि समाजाभिमुख उभा असलेल्या माणसाला लक्षात घ्या काही गोष्टी जबाबदारीनं प्रकर्षाने पाळाव्या लागतात. रामप्रभूच्या प्रिय पत्नीवर एका परिटाने लांछन लावलं आक्षेप घेतला. उत्तर रामायणामध्ये कथा आली तुलसीदासानं ती कथा लिहिली नाही. भगवंताच्या प्रिय पत्नीवर आक्षेप घेतला परिटाने. देवाला माहिती नव्हतं का माता सीता किती पवित्र आहेत म्हणून. माहिती नव्हतं होतं. माता सीतेच्या पवित्रतेबद्दल भगवान रामरायाला शंका होती का अजिबात नाही. मग तरीही भगवान प्रभू रामचंद्रांनी माता वैदेहीला अयोध्येतून वाल्मिकीच्या आश्रमात जंगलामध्ये नेऊन सोडलं का लोक अपवाद. आपण सत्यच आहोत हे माहिती असताना सुद्धा लोकांनी असत्य आपल्या पदरात टाकावं आणि लोक अपवादा करता भगवंतांनी काही निर्णय घ्यावेत. तसंच लोक अपवादाच्या भीतीनं यशोदेने निर्णय घेतला. काय ठीक आहे माझं पोरग तक्रारी करताना तुम्ही म्हणताना एक तर या गोकुळामध्ये कृष्ण राहील नाही तर आम्ही राहू. ठीक आहे तुम्हीच राहा मी कृष्णाला गोकुळात राहून देत नाही. कुठं जाणार जंगलात. कृष्णा आजचा दिवस जाऊ दे सुट्टी तुला पण उद्या सकाळी दिवस निघाल्या बरोबर घरी थांबायचं नाही. कुठं उद्या जाई राना अशा हाणून हाणून घातल्या बराना. गाई चालिल्या रानाप्रती. आदल्या दिवशी यशोदेनं म्हणलं उद्या जाय. देवानी सकाळीच म्हणलं उद्या या आणि दिवसाबरोबरच गाई रानात. गाई निघल्या पुढं भगवान चालले माग. गोपाळ गाईच्या पुढं गोपाळ गाईच्या पुढं गाईच्या माग नाही गाईच्या माग गुराखी असतो. गोवळा गाईच्या पुढं असतो. तुम्ही गेलात का वृंदावनामध्ये. वृंदावनात जर गाई मोकळ्या चरायला सोडल्या तर गाई चारणारा पुढं चालतो आणि गाई माग येतात. त्याला गोवळा म्हणतात. आणि आपल्या जर गाई चारायला सोडल्या आपलं माग म्हण गावडा ना रताळ्या गाई. लक्षात घ्या. गोपाळ पुढं गाई माग गाईच्या माग राहिला देव.
तुम्ही म्हणाल गाईच्या मागे देव का थांबला? हिशोब बाकी होता अजून. ज्या रस्त्यानं गायी जंगलात चालल्या होत्या त्याच रस्त्यानं नवी नवोदित लग्न झालेली एक गवळण विहिरीहून पाणी घेऊन घराकडे चालली होती. ते आताच्या सारखं नव्हतं महाराज. ते आता कसं असतं, नवीन लग्न झालेल्या पुरीला उन्हात जाऊ देत नाहीत सासू. नवीन ऊन लागन हळदीचा अंगे. अहो काही म्हाताऱ्या आता अशा पाहिल्या मी, ते देवदर्शनाला सुद्धा जाऊ देत नाहीत. एकाचं लग्न झालं आणि ते राजूर गणपतीला देवदर्शनाला निघालं. म्हातारी म्हणली भाऊ ऊन आहे बरं, उन्हाळ्यात लग्न असतं वैशाखाच्या महिन्यात, ऊन आहे बरं, उन्हात नको जाऊ, हळदीचा अंगे. म्हणला ऊन गिन लागन बरं तुला. तो म्हणला आई मला ऊन लागत नाही ना ग, डोक्यात हेल्मेट आहे ना. मग आई म्हणली तुझ्या डोक्यात हेल्मेट आहे पोरीच्या. मी म्हणलं तपिलं घाल. पण मी आणि ते थांबिलं तरी थांबित नसतेत ना महाराज, लोय लोहरीत असतेत महाराज. ते बाबा तुम्ही जा गणपतीला राजूरला, नवरदेव नवरीचा थाट पहा फक्त. आमच्याकडचं एक नवीन लग्न झालेलं गणपतीला गेलं, नवीन लग्न झालेलं, आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याच्या बायकोनं तिथं त्याला एका दुकानावर नेलं आणि म्हणले मालक मला ती इथं लटकवायचं काय असतं ते? हा ती जोडी पहिली गोसायला असायची ना, गोसायाच्या गेल्याने यायला आल्या. फरक फक्त एवढा, ह्या पीठ मागून राहिला. मागितली तिने सोडी, म्हणले ते आपल्याला पर्स द्या. आमच्या मंडळीने मागितली होती मला एकदा, आम्ही फिरायला गेलो, म्हणले आपल्याला हे पर्स घेता का? मी म्हणलं कशाला? म्हणले याच्यात पोरांचं सामान वगैरे आपलं ते थोडंफार बसतं. मी विचारलं 700 रुपयाला हवा? मी म्हणलं 700 रुपयात हा उद्योग करायला पुरत नाही, तू घरी चाल, एक युरियाची गोणी घेतो, टेलरला 10 रुपये देतो, पतंजली पर्स पोरं टाक ना त्याच्यात. पोरं टाकले तरी चालते. ती पर्स घेतली आणि ती गाडीवर बसली आणि गाडी निघली. वा गाडी केदार खेड्याजवळ आली. आता हे होतं थाटात, याच्या कानात हेडफोन, डोळ्याला चष्मा, पायात ऍक्शनचा बूट, जीन्स पॅन्ट, टी शर्ट, शर्टिंग करेल बाप्पा बाप्पा बाप्पा. आणि गाडी वेगाच होती, त्या वेगामध्ये काहीतरी सवरण्याच्या नादात तिच्या ते खांद्याला असलेली पर्स खाली पडली. आता गाडीवर कसं असतं, इथं जर चालू वेगामध्ये साहित्य पडलं, गाडी लांब जाऊन थांबती आणि पडलेलं सामान दूर राहतं. तिची पर्स पडली. तिनं नवऱ्याला सांगितलं मालक काय 2 मिनिटं थांबा. म्हणजे काय झालं? माझी पर्स पडली. त्याने गाडी थांबवली, ती बाई गाडीहून खाली उतरली आणि ती गेली पर्स आणायला. मग पर्स आणायला गेली, हे याच्यात नादात कानात हेडफोन, मोबाईल मध्ये आरशात पाहतय वाजणार. याची खरी बायको गेली तिकडे पर्स आणायला, आणि यानं जिथं गाडी उभी करेल होती तिथं होती एक येडी बाया, धूत येडी धूत. आता तिला वाटलं बरं आहे तसा पडा. ती मागून आली, गाडीवर बसली, खांद्यावर हात टेकीला. यानं माग पाव का नाही आपलंच मंडळ आहे का कोणी? यानं जसा गाडीला सेल्फ आणला तसा कंडारी. कंडारीतली लोक म्हणले बस सम्यानं कोण बाई बसून आणली? सोम्या नाही सम्या. सम्या म्हणलं मी, सम्या. कंडारीतली लोक म्हणले आणली बाई. लोक त्याला अशी विचारायचे, ऐ ऐ. त्याला वाटायचं लोक कौतुकच करायला लागले काय बायको भेटली म्हणून. ते म्हणायचं मग घरी गेलं तर बाप वर समाजल्यावर उभा होता. बाप म्हणला चव घालेली रे चव. घरी गेलं ते येड्या बाईला म्हणलं उतर. आता ती उतरती का? उतर. ती उतरत ना. यानं असा ढुस्सा आणला, उतर ना. ती उतरत ना. माग पाहिलं ते जुना काळ तसा होता नाही महाराज. लग्न झालेल्या पोरीला दुसऱ्या दिवशी कामाला लावायच्या त्या गवळणी. फार ताकदवान होत्या त्या काळातल्या सासा. आता नाही. आता तुमचं फार काही वजन राहिलं नाही सासवायचं. आता सासवाने आलेलं गपचिप घ्यायचं, जे दिसतं ते पाहायचं, नीट राहायचं, एवढाच कार्यक्रम करायचा. शिल्लकपणा करायचा. नवीनच लग्न झालेली पोरगी पाण्याला आलेली. आता ती चालली होती तिच्या डाव्या बाजूनं आणि भगवान चालले होते
भगवंताच्या डाव्या बाजूला, म्हणजे हे इकडच्या साईडला आणि ती तिकडच्या साईडला. तिच्या डोक्यावर एक माठ आणि कमरावर एक माठ. ती चालली होती पाणी घेऊन आणि हे चाललं होतं गाई घेऊन. यांनी लांबूनच तिच्याकडे पाहिलं आणि हे तिला म्हणलं, नवीनच आहे वाटतं. आता ती कशाला पाहिजे त्याच्याकडे महाराज. तिनं आपला असा पदर तिरपा केला आणि माठ घेऊन चालली. भगवंतानी स्वतःचा रस्ता मोडला, तिच्या रस्त्याला गेले आणि तिच्या वाटेला जाऊन तिच्या शेजारी उभं राहून तिच्या कमरेवर असलेल्या मटक्याला देवाने स्वतःच्या कमरेने असं हाणलं. कमराच्या मटक्याला भगवंतानी धक्का दिल्यामुळे तो मटका सवरण्याच्या नादात ती गडबडली. तो माठ खाली पडला आणि त्याला सांभाळण्याच्या नादात डोक्यावरचा पडला आणि फुटला. हे तिच्याकडे पाहून हसले. ती म्हणली ही काय करतो. माठ फोडला तर फोडला आणि पुन्हा दाताड काढायला लागला. होय रे. हे भगवान म्हणले मग मी तुला नुसतं माझ्याकडे पाहाय म्हणत होतो, तुला तेवढं जमना का. भगवान तिच्यासोबत चर्चा करत होते. तर यशोदा मातेला वाटलं माय पहिलाच दिवस आहे, लेकरू रानात चाललं, नीट जातं की नाही, पोहोचतं की नाही, म्हणून त्या मागून चौकशी करायला आली. आणि हे तिच्यासोबत बोलत होते आणि तिरप्या नजरांनी पाहिलं आई आली. देवानी काय केलेलं, गेरच बदलला. लागलं ना रडायला. आई काय झालंय, आई इकडे. काय झालं, आई या गवळणीनं माझा चेंडू घेतला. ती म्हणजे बापरे, मी चेंडू. हो आई. आता तिने चेंडू घेतल्या म्हणल्यावर यशोदा फार वैतागलेल्या होत्या. ते म्हणले ह्या पहा, तुमच्यामुळं माझ्या सोन्यासारख्या लेकराला जंगलात पाठायला लागले. खोडी तुमच्यात आहे, नाव माझ्या लेकराला चेंडू दे. ती म्हणली ह्या पाय तू कोणी माहित नाही, हे कोणी हे तर अजिबातच माहित नाही मला, मी चेंडू घेतलेला नाही. आई ती खोटं बोलती, आई चेंडू दे. नाहीत ना. आई तिची झडती घे. अशी झडती घेतली यशोदेनं, सापडत नाही चेंडू. कृष्णा हर नाही ना रे चेंडू तिच जवळ. आई तिच्याजवळ चेंडू आहे. अरे म्हणले नाही ना, मी पाहिलं ना. आई तिला म्हणावं साडीच्या मिऱ्या झटक. यशोदा म्हणली झटक बरं मिऱ्या, झटक मिऱ्या झटक. ती म्हणली तो पोरग काही सांगन मी तेच ऐकायचं का. अरे झटक ना पोरग म्हणत. ती म्हणली हा काय ताने. तिनं असा घोळ धरला आणि जोरात अशा मिऱ्या. मिऱ्या झटकल्या. मिऱ्या झटकल्या बरोबर काय झालं भगवान बाबा, मिऱ्या सडिता चेंडू पण धरणीवरी जशी मिरी झटकली एवढा चेंडू खाली पडला. असा गवळण इडीच झाली व चेंडू पडलाच कसला. हा हा बरोबर आहे. आणि मग यशोदा सांगू लागल्या, यशोदा म्हणे नाटक करू, तू काही टेन्शन घेऊ नको. हो चेंडू चेंडू हे जे झालं ना हे सगळं नाटक याच आहे, तू काही ताण घेऊ नको, तू जाय. तिल काढून दिलं. गेली घरी. घरी गेल्यानंतर नवऱ्याने विचारलं एवढ्या वेळ कुठं होती. ती म्हण लवकर आले असते पण एक कृष्ण भेटला रस्त्यात कोणीतरी तुमच्या गावचा. तिचा नवरा म्हणला कृष्णाने तुला पाहिलं काय. तू म्हणला हो. म्हणलं मग काही खरं नाही होत तुझं काय. म्हणलं तात्पुरता आपल्याला अनिवासी म्हणून कुठेतरी बाहेर राहायला जावं लागतंय, नाही तर तुझं काही खरं नाही, पंचायत होण्याची दाट शक्यता आहे. ती म्हणली हाय काय नेमकं. त्याच्या नजरेत सापडलेले तो सोडित नसतो. तू वृत्तीवरून जाशील, तू बेभान होशील, तू त्याच्या पदाच्या आश्रित होशील आणि मला ते नकोय. मग त्यांनी काय केलं, भगवंताच्या नजरेपासून तिला वाचवण्यासाठी असं म्हणतात रथ जुंपला, रथामध्ये पत्नी बसवली आणि ते रथानं आपल्या पत्नीला तात्पुरतं काही दिवसापुरतं तिच्या माहेरला म्हणजे यांच्या सासूरवाडीला घेऊन चाललं. भगवान जंगलामध्ये गेलेले देवानी गोपाळाला काढून दिलं. देवानी सांगितले हे पहा तुम्ही थोडं पुढं चाला, एक काम थोडंसं अपूर्ण राहिलं तेवढं पूर्ण करून येतो. गोपाळ पुढे गेलेले, रथ चाललेला, रथामध्ये गवळण बसलेली, गवळणीचा नवरा गवळी पुढे रथ हाकतोय. आणि रथ जंगलामध्ये गेल्यानंतर नीट ऐका बरं, रथ जंगलामध्ये गेल्यानंतर भगवंतानी त्या गवळ्याच्या अंतःकरणामध्ये तृषा तहान उत्पन्न केली. त्याला तहान
आपलं गवळणीच्या अंतःकरणामध्ये तहान उत्पन्न केली. गवळणीच्या अंतःकरणामध्ये तहान उत्पन्न झाली की गवळण लगेच म्हणली, मालक काय मला पाणी प्यायचं म्हणे, थांबा. गवळ्यानं सांगितलं, इतक्या आड जंगलामध्ये तुला तहान लागली, वातावरण चांगलं नाही, सासूरवाडीत पिऊ ना पाणी. ती म्हणली पाणी इथंच लागल आणि देणंच पडल, नाही तर मरते मी. असं असतंय ते गजानन दादा, त्यामुळे कठीण आहे ते, ताणच येतो. गवळी म्हणला ठीक आहे, लगाम धर, मी पाणी आणतो. घोड्याचा लगाम गवळणीच्या हातात दिला आणि गवळी पाणी आणायला गेलं. याला निमित्तच पाहिजे होतं. यांनी गवळ्याला पाणी आणायला जाऊ दिलं. गवळणीचा खरा नवरा पाणी आणायला गेला. हा झाडावरून खाली उतरला आणि तिच्या नवऱ्याचं रूप घेतलं आणि हा बाबा पाणी घेऊन गेला. गवळण म्हणले आले. हा म्हणला आलो, पाणी पिचाल पटकन. यांनी गवळणीला पाणी पाजलं आणि गवळणीच्या पतीच्या रूपातला परमात्मा गवळणीच्या रथात बसून गवळणीच्या माहेरी गेला. तासाभरानं खरा नवरा पाणी घेऊन आला. बायको नाही, रथही नाही. तो म्हणला बा तेलही गेलं तुपही गेलं, पण आता जायचं कुठं. रथाच्या चाकोऱ्याने सासूरवाडीला गेलं. सासूरवाडीत पोहोचलं तर सासरे खाट टाकून बसेल होते बाहेर. यांनी सासऱ्याला जय हरी घातला. जय हरी सासरे बा, जय हरी. सासरे बा म्हणे जय हरी. यांनी सासऱ्याला विचारलं, मामा ती आली का इकडं? सासरा म्हणे हो, ते दोघंही आलेली म्हणे. हातपाय टिले झाले हो. दोघं कोण? म्हणले जावईन मुलगी कुठे, बोलवा. आतून बोलवलं. याची पत्नी आणि याच्या पत्नीसोबत आलेला देहधारी पुरुष, दिसायला, नाकाला, डोळ्याला, रूपाला, कपड्याला याच्यासारखाच. सासऱ्यानं एकदा इकडे पाहिलं आणि एकदा इकडे पाहिलं, त्याला तर भोंडच आली वा. म्हणला दोन्ही सारखे दिसायला लागले. हा म्हणला मामा ज्याला घरात घेऊन बसतात तो बहुरूपी आहे. घरातलं म्हणलं मामा जे आत्ता आलं ते बहुरूपी. मामाची बुद्धी चक्रवली. मामा म्हणलं बा मला काही मिळ लागा ना, खरा जावई कोणता. मग आता याचा निवाडा. बरं दोघही म्हणायची बायको माझी, बायको दोघापैकी एकाचीच होती. दोघं म्हणायची बायको माझी. मग आता न्याय करणार कोण? पुन्हा रथात घातले आणि गोकुळात आणले. नंद बाबा जवळ जाऊन सांगितलं, बाबा हे दोघं दिसायला सारखेच दिसतात. हे म्हणतं बायको माझी आणि तीही म्हणतं बायको माझी. आता तुम्हीच न्याय निवाडा द्या की खरी बायको कोणाची. नंद बाबांनी डोकं लावलं. हे आपल्याच कॅलेंडरचं काम दिसतंय. नंद बाबांनी सांगितलं, करे तुम्हाला बायको कोणाची हे सांगायचं ना? म्हणले हो. एक असा खड्डा होता 25 फूट लांब खोल. म्हणले जा पलीकडं. दोघही जण त्या खड्ड्याच्या पलीकडच्या काठावर उभं राहा. म्हणले राहिले. हा म्हणले आता ऐका, तुमच्या दोघापैकी जो कोणी पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठावर उडी मारल, म्हणला बायको त्याची. ज्याची खरी बायको होती तो म्हणला हिच्या करता उडी मारायला पुरत नाही. सर सलामत तो पगडी 50. आपलं काही अवसान लागला. पण ज्यानं बळीराजाच्या डोक्यावर पाय नेऊन, म्हणजे 2 पावलामध्ये आकाश पाताळ पृथ्वी व्याप्त करून 3ऱ्या पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवून बळीराजाला पाताळात नेलं, त्याला एवढा खड्डा काय मोठा होता? ते उडीवरच होतं. ते म्हणलं नंद बाबा आपण आहे ना, मला मारू का? म्हणजे मार. 1 2 3. पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठावर आलं. म्हणलं नंद बाबा मारली उडी, आता सांगा बायको माझी की नाही? नंद बाबा म्हणले उडी तू मारलीस ना? म्हणले हो हो. मग बायको ज्यानं उडी मारली नाही त्याची का? कारण एवढी उडी तुझ्याशिवाय दुसरं कोणी हाणू शकत. वय जंगलात केलं गाय. गायीकडे जात असताना छोटे छोटे गोपाळ, भोळे बाबडे, भगवंतानी मात्र खेळ खेळायचा. आणि एकच गोपाळ त्यांच्यामध्ये होता, भोळा होता, थोडा बुद्धीत कमी होता, पण प्रामाणिक होता. त्याला गायी मागं पाठवायचं. दररोज एक आमिष द्यायचं त्या गोपाळाला की आज तू आमच्या गायी हाकून आण, उद्या मी जाईन. आज तू हाकून आण, उद्या मी जाईन. 15 दिवस घुमिलं बा त्याला. त्याला एकच सांगायचं आज तू जाय, उद्या मी जाईन. दररोज त्या गोपाळाला पाठवता पाठवता 16वा दिवस उजाडला. 16व्या दिवशी भगवंतानं गोपाळाला आज्ञा दिली, अय काय जाय गाय हाकून आण. तो म्हणला कृष्णा 15 दिवस झाले, तुझ्या गायीन माझ्या गायी मीच हाकून आणतो. यावेळेस आता मी नाही जायचो, यावेळेस तू जायचं. कृष्णाने सांगितलं मी देव आहे,
मी मालक आहे, मी सत्ताधीश आहे, मी नाही जाणार, तूच जायचं. आणि तू माझं नाही ऐकत तर कुणाचं ऐकतो? देव असून माझं मोठे पण तुला मान्य नाही का? तो म्हणला कृष्णा मान्य करायचं तोपर्यंत केलं, आता शहाणपणा करू नको, मला देवपणाच्या बढाया सांगू नको. तुझं देवपण मला चांगलं माहिती आहे. कहीं बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. जानत हूँ प्रभु बन तीरथ मोही, जानत हूँ प्रभु बन तीरथ मोही, काहे बराई दिखावत मोही, काहे बराई दिखावत मोही. जानत हूँ प्रभु बन काही बढाई दिखावत मोही. कृष्णा मला देवपणाच्या बढाई सांगू नको, तुझं देवपण मला माहिती आहे. मग हातात काडी घे आणि गाई हाकून आण. भक्तांनी भगवंताला आदेश दिला आणि भक्तीच्या प्रामाण्यानं भगवंताला भक्ताचा आदेश मान्य करावा लागला. भक्ताच्या आदेशाने परमात्म्याने हातात काठी घेतली आणि भगवान गाई ओढू लागला. त्याचं चित्रण अभंगाच्या शेवटच्या चरणात केलं. फिरत कहे तुकया बंधुल करी ले ले हाता, कहे तुकया बंधुल करी ले ले हाता, कहे तुकया बंधुल ले ले हाता, भक्तांनी दिलेला आदेश भगवंतांनी सर्वमान्य केला. हातामध्ये काठी घेऊन भगवान गाई वळू लागला. परंतु जेव्हा गोपाळ गाई वळत होते तेव्हा गोपाळांच्या क्षीणाचा भगवंताला काही वाटत नव्हतं. पण स्वतःवर वेळ आली, भगवान म्हणतात आता बस झालं, चला वळू गाई, बैसू जेवू एक ठाई. आता गाई वळून भरपूर झाल्या, आता जेवायला बसायचं. सगळे गोपाळ जेवणा करता जागा शोधू लागले. जागा सापडली. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. सर्वांनी जेवणा करता भोजना करता वाळवंटाची निवड केली. वाळवंटामध्ये सर्व गोपाळ जाऊन बसले. सर्वांनी शिदोऱ्या सोडल्या. भगवान म्हणतात आता शिदोऱ्या जरी सगळ्यांनी सोडून मोकळ्या केलेल्या असल्या तरी माझी एक अट आहे. काय? माझी आहे तैशी पाहे, नाही तरी घरा जाये. देवा ते शक्य नाही.
गुणकर्म विभागशः प्रत्येकाचं दैव वेगळे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. कसं शक्य आहे? आणि तुला समर्पित असलेलं आमचं जीवन आणि तू जर आम्हाला वेगळा टाकत असेल तर मग तुझी भक्ती करून फायदा काय? भगवान म्हणतात चिंता नसावी. भक्ताला भगवंतासारखं करण्यासाठी देवानी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून मेळ घातला. त्या मेळाचं नाव आहे काला. तो मेळ वैकुंठात नाही घातला, मृत्यू लोकात घातला. तुका म्हणे काला वैकुंठी विशेष जो काला वैकुंठामध्ये देवादिकांना भेटत नाही तोच काला भगवंताच्या संगतीनं गोपाळाला जसा वाळवंटामध्ये भेटला. आणि अशाच काल्याची ही दिव्य अनुभूती भगवान बाबा संत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी पर्वाच्या निमित्ताने आपल्या सर्व भाग्यवान श्रोतागणांच्या आणि भाविकाच्या पदरामध्ये पडते. म्हणून निश्चित रूपानं हा काला आपण आपल्या जीवनामध्ये उतरवावा आणि आपलं जीवन परमार्थ पथाकडे अग्रसित करावं. याच मंगल कामना सहित वाणीला विराम. सर्वांनी सुंदर मोठ्या प्रेमाने एकदा जय घोष करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. मासाहेब जिजाऊ हे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य पुढे टिकवून ठेवणारे छत्रपती संभाजीराजे आणि त्यांना साथ देणारे असंख्य मावळे, त्यांचा इतिहास मला थोड्या वेळात नमूद करावासा वाटेल. शिवजयंती जवळ येते, आताच जिजाऊ जयंती देखील पार पडली. तर खऱ्या अर्थानं इथं मूळ मुद्द्याला मला असं बोलावं असं वाटेल की आजच्या तरुणांना मला ध्येयापाशी खूप अत्यंत महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे ध्येय. आज मुलं मोठे होतात, 10वी होते, 12वी होते, ग्रॅज्युएशन होतं, पण त्यांचं ध्येय मात्र त्यांना कधी लक्षात येत नाही. आयुष्य संपेपर्यंत त्यांना ध्येय त्यांचं डोळ्यापुढे दिसत नाही. आज जी काळाची गरज आहे ती म्हणजे ध्येय. पोरांना करायचं काय आहे, साध्य नेमकं काय आहे आणि त्या साध्यासाठी लागणारं साधन म्हणजे काय. आज सर्व पालक वर्ग मला वाटतं की इथं सर्वजण जमलेले आहेत. एवढी गर्दी प्रथमतः आम्ही बघतोय कीर्तनासाठी आणि त्यामुळे मला पालकांसाठी सांगावं असं वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण्याचं काम राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी ज्या प्रकारे केलं, खऱ्या अर्थानं त्या प्रकारे आपल्याला आपल्या मुलांना घडवावं लागेल. म्हणजे मुलांच्या हातात तलवार द्यायची गरज नाही, तर मुलांच्या हातामध्ये पुस्तकं द्या, त्याला व्यवसायाला लावा, पण त्याचं भविष्य हे आपल्याला उज्ज्वल करावं लागेल. कारण राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी जो रॉयल सिम्बॉल छत्रपती शिवरायांना दिला होता, वयाच्या 12व्या वर्षी छत्रपतीच्या हातामध्ये राजमुद्रा आहे. त्या राजमुद्रेमध्ये मासाहेब जिजाऊ लिहितात की प्रतिपंचद्रलेखे वर्धुष्णुर विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. काय म्हणतात जिजाऊ, तुला विश्वाला वंद्य व्हायचंय. त्याने सांगितलं नाही तुला पुण्यात पहिलं यायचंय, तुला महाराष्ट्रात पहिलं यायचंय, तुला भारतामध्ये प्रथम यायचंय. नाही, तुला विश्वामध्ये प्रथम यायचंय. वर्धुष्णुर विश्ववंदिता. आपण आपल्या पोरांना काय सांगतो, तुला वर्गातून तू पहिला आला पाहिजे. मग पोरग वर्गातूनच पहिले येतं, नंतर त्याच्या पुढे जातच नाही. तर आम्हाला त्या पोरांच्या मनामध्ये तू करू शकतो ही भावना निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे. तू जग बदलवू शकतो ही भावना अत्यंत आवश्यक आहे त्यांच्या मनामध्ये निर्माण होण्यासारखी. पण आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या भागामध्ये सहसा असं होतं, पोरग काही नवीन करायला लागलं की आपल्या घरच्यांचे हेच उद्गार असतात, तुझ्याच्यानं होणार नाही रे, आपलं काही खरं नसतं, आपण गरीब. खऱ्या अर्थानं मोठं होण्यासाठी परिस्थितीची काही एक गरज नाहीये. परिस्थिती खालावलेली माणसं देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जातात. खऱ्या अर्थानं मी नेहमी सांगतो की परिस्थिती हे फक्त कारण आहे. मी पंढरपूरला होतो तेव्हा मी एक सुविचार वाचला होता, एका शाळेवर होता. तो सुविचार असा होता की कारण सांगणारी माणसं कधी मोठं होत नाहीत.
कारण सांगणारी माणसं कधी मोठं होत नाहीत आणि मोठी झालेली माणसं कधी कारण सांगत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं मोठं होणं म्हणजे काय, माणुसकीचा विषय येताना मला बऱ्याच वेळेस मी बघतोय आणि तुम्ही ऐकलंय असेल की माणूस तो नसतो की जो पुढे जातो. आपल्याला वाटतं 100 पाऊल माणूस पुढे गेला, किती मोठा माणूस झाला, गावचा अमुक टमुक माणूस असेल, खूप चांगली गोष्ट आहे. नाही, तो माणूस नाहीये. 100 पाऊल पुढे जातो याला माणूस म्हणायचं नाही. 100 जणांना सोबत घेऊन 1 पाऊल जरी पुढे जातो त्याला माणूस म्हणायचं. ती माणुसकीची व्याख्या आपल्याला अर्थ करता आली पाहिजे. कवी म्हणतात की पहाट झाली अंधार अजून सरला नाही, पहाट झाली अंधार अजून सरला नाही आणि सूर्य डोकावून पाहतोय जगात माणूसच कोणी उरला नाही. म्हणजे आज माणसाची गरज आहे. ती माणसं या तरुणामध्ये लपलेले मायबाप हो, आणि ते तरुण आपल्याला घडवता आलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला समाजाचा एकच घटक वाईट म्हणून चालणार नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकानं त्याविषयी जबाबदारी घेतली पाहिजे. परमार्थ आपण करतोच, अध्यात्मही आपण बघतो, पण आपल्याला या तरुणाईवर का लक्ष ठेवावं लागेल. म्हणजे 2 प्रकारचे पालक वर्ग असतात बरं का. एका परिस्थितीमध्ये आपण बघू शकतो, एकदा एक चपराशी बिचारा झाडत होता. 2 प्रकारचे पालक तिथं बापले का उभे होते. एक पालक त्याच्या मुलाला म्हणतो की बाबा बघ, हा चपराशी काम करतोय, तू जर अभ्यास केला नाहीस तर या चपराशी सारखा होशील. का म्हणतोय तो, तू जर अभ्यास केला नाही, तू जर मोठा झाला नाही तर तुला याच्यासारखं काम करावं लागेल, तुला चपराशी व्हावं लागेल. पण त्या शेजारचा असलेला पालक म्हणतो की बाळा, तू जर अभ्यास केला नाही ना तर यांचं जीवन तू बदलू शकत नाही. ही विचारधारा खऱ्या अर्थानं जोपासणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ती विचारधारा जेव्हा आपण जोपासू ना, तेव्हा खऱ्या अर्थानं आपला एक समाज एका चांगल्या मार्गाला लागू शकतो. आणि तेव्हा आपली तरुण पिढी ही आपलं नाव मोठं करू शकते, आपली मान कधी खाली जाणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्यासाठी एक मुद्दा मला सांगावासा वाटेल की प्रोत्साहन. जे मुलांना, तरुण मुलांना आपण जे प्रोत्साहनपर इंजेक्शन देतो ना, ते खूप महत्वाचं असतं. खऱ्या अर्थानं एका राजाची गोष्ट खूप मोठी प्रचलित आहे. एक राजा होता आणि राजाच्या त्या राज्यावर आक्रमण झालं. सेनापती पाठवले, अगदी काही थोडे सैनिक होते. सैनिक गेल्यानंतर त्यांनी बघितलं की हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं शत्रू आहे. मग आता करायचं काय. आणि त्या सैन्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाली. त्या सेनापतीनं शक्कल लढवली आणि त्यांच्या सैनिकांच्या मनामध्ये प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी युक्ती लढवली. त्यांनी काय केलं, सर्व सैनिकांना उभं केलं आणि आवाज मोठा केला की बाबा, माझ्या हातामध्ये एक नाणं आहे आणि आपण या लढाईमध्ये जिंकणार आहे की नाही हे बघण्यासाठी आता मी नाणं वर फेकणार आहे. नाण्याच्या एका बाजूला सिंह आहे, एका बाजूला मुद्रा आहे. जर सिंह जर दिसला आपल्याला, मी वर फेकतो नाना, सिंह पडला तर आपण जिंकणार, पण मुद्रा पडली तर आपण हरणार. आणि असं फेकून त्याने झटदिशी ते नाणं वर फेकलं. बघता काय, ती सिंहाची जी बाजू होती ती वर आली. तो सेनापती कडाडला, विजय आपलाच. लढले, मरेपर्यंत लढले आणि लक्षात ठेवा नंतर त्यांचा विजय देखील झाला. आणि जेव्हा ते राजाजवळ आले, राजाने सत्कार केला. वा वा, काय चांगली गोष्ट आहे, राज्याला तुम्ही पराजित होऊ दिलं नाही. आणि तेव्हा त्या राजानं त्याला विचारलं की बाबा, याचं मागचं कारण काय आहे, तू का असं केलंस. तर यदा कदाचित ती मुद्रा, जर ते मुद्रेची बाजू पडली असती तर तुम्हाला माघारी हटावं लागलं असतं. पण त्या सेनापतीनं जे उत्तर दिलं ते अत्यंत मार्मिक होतं. तो सेनापती सांगत होता, राजे महाराज, आम्ही केलं काय, आमच्याकडे सैन्यबळ कमी होतं, शत्रू मोठ्या संख्येने होता, पण आम्ही असं केलं, माझ्या सैनिकांना माहित होतं माझ्या हातामध्ये जे नाणं आहे ना, त्या नाण्याला दोन्ही बाजू सारख्याच होत्या, दोन्ही बाजू सिंहाच्या होत्या. आणि आम्हाला माहित होतं, मला माहित होतं की बाजू सिंहाचीच पडणार. आणि माझ्या सैनिकांमध्ये फक्त अभाव होता, तो फक्त एका प्रोत्साहनाचा. ते प्रोत्साहन त्यांच्यामध्ये मी भरलं आणि आम्ही जिंकलो. आणि ही जी रणनीती आहे ती आपल्या पोराबाबत आपल्याला दाखवावं लागेल, त्यांच्या सुखदुःखात आपल्याला सहभागी व्हावं लागेल. म्हणून त्यांना सूट देता कामा नये, त्यांच्या सोबत उभं राहा, पण त्यांना सूट मात्र देऊ नका. कारण मी देखील बघतोय आणि तुम्ही देखील बघताय आज काय काय व्यसन लागलेत पोरांना. त्या व्यसनापायी आज आपण कुठे चाललोय आणि त्याच्यात ते आनंद शोधतायत. खऱ्या अर्थानं अध्यात्मात आनंद आहे, आपल्या भविष्यामध्ये, देशाच्या भविष्यामध्ये आनंद आहे, तो शोधत नाहीये. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करताना आपल्याला फक्त आपल्या पुरता नाही तर या देशासाठी विचार करावा लागेल. आणि तेव्हा आपण कीर्तन म्हणजे परमार्थ सपवलेल, संतांनी जेवढं जीवन व्यतीत घातलं खऱ्या अर्थानं ते सपवलेल, एवढं सांगतो. आणि तुम्ही खऱ्या अर्थानं ते जीवनामध्ये उतरावलं एवढाच आशावाद व्यक्त करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. एक नवोदित मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो,
हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.